सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयरचा जो EMM आहे इंजिनिअरिंग मटेरियल अँड मेटलर्जी त्यामधलं युनिट नंबर 1 त्यातले IMP काही क्वेश्चन्स आहेत जे युनिव्हर्सिटी विचारू शकते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे। तर त्यामधला पहिला पॉइंट आहे आपला जो सॉलिड स्टेट आहे त्याचे क्लासिफिकेशन कशामध्ये होता आणि यातले नाही का 2-3 येतात जे आपल्याला 6 ते 8 मार्काला एक्सप्लेन करण्यासाठी। तर त्यामध्ये सॉलिड स्टेटचं नाही का क्लासिफिकेशन होतं सबस्टिट्यूशनल सॉलिड स्टेट आणि त्यानंतर ना इंटरस्टेशियल सॉलिड स्टेट। आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एखाद्या जागेवरती सबस्टिट्यूट होणं। म्हणजे आता कसं आपण एका दोघं जण जर का एखाद्या बेंचवर बसत असेल तर याच्या जागी हा बसला आणि याच्या जागी हा बसला म्हणजे दोघं काय झाले एकमेकाच्या जागेवरती सबस्टिट्यूट झाले, मग तो झाला। त्यानंतर इंटरस्टेशियल म्हणजे काय, एखाद्याला त्या जागेवरनं रिमूव्ह करणं आणि त्याच्या जागा ऑक्युपाय करणं, ते म्हणजे झालं इंटरस्टेशियल। परत सबस्टिट्यूशन मध्ये 2 आहे, रेग्युलर त्यालाच ऑर्डिनरी म्हणतात किंवा ऑर्डर्ड म्हणतात आणि दुसरा आहे इथे रेग्युलर झालाय तो इरेग्युलर आहे और डिसरेग्युलर। हा एवढा करेक्शन तुम्ही घ्या, ओके। त्यानंतर पहिला आहे आपला सॉलिड स्टेट मध्ये सबस्टिट्यूशन। आता सबस्टिट्यूशन मध्ये काय नेमकं या डायग्राम वरनच तुम्ही समजून घ्या। याच्यामध्ये कसं सॉलिड अँड सॉल्व्हंट असे 2 आयटम्स आहेत। समजा एखादा आपण एका सोल्युशन घेतलंय, त्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट आणि सोल्यूट आहे। आता सॉल्व्हंट आणि सोल्यूट म्हणजे काय, जे जास्त प्रमाणात असतं त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो आणि जो कमी प्रमाणात असतो त्याला सोल्यूट म्हणतो। आता काय झालंय, समजा हा पूर्ण जर का ब्लॅक असता तर पूर्ण सॉल्व्हंट आहे असं आपण कन्सिडर करतो। जर का तोच सॉल्व्हंट रेड कलरने जो रिप्लेस झालाय म्हणजे काय झालंय, त्या सॉल्व्हंटच्या जागी तो सबस्टिट्यूट झालाय म्हणजे त्याची जागा त्यांनी घेतलंय, त्यालाच आपण काय म्हणतो सबस्टिट्यूशनल। जर तुम्हाला डेफिनेशन पाठ होत नसेल तर तुम्हाला जे कन्सेप्ट समजले त्यावरनं जरी तुम्ही लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स भेटतात, ओके। इथे काय दिलंय, द सॉल्व्हंट आयटम्स टेक प्लेस ऑफ द सम सॉल्व्हंट आयटम्स इन द लॅटिक साइड्स। म्हणजे लॅटिक साइड म्हणजे काय, हा स्ट्रक्चर आहे आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये काय झालंय, तुमचा सॉल्व्हंट ब्लॅक कलरचा आहे, त्यामध्ये जो तुमचा सोल्यूट आहे रेड कलर वाला तो सबस्टिट्यूट झालाय। म्हणजे रेड कलरला त्यांनी काय केलं, काढून टाकलंय, त्या जागी ब्लॅक कलर त्यांनी काढून टाकलंय आणि रेड कलर त्यामध्ये सबस्टिट्यूट झालाय। म्हणजेच बेसिकली काय झालंय, एखाद्याच्या जागेवरून त्याला रिमूव्ह करून त्या जागेवरती दुसरं येऊन बसणं म्हणजे सबस्टिट्यूट। हे नाही का तुम्हाला डेफिनेशन मध्ये लिहायचंय आणि त्याचा एक्झाम्पल अगदी सोपा आहे, डायग्राम डेफिनेशन एक्झाम्पल इतकंच अपेक्षित आहे, ओके। त्यानंतर आहे सबस्टिट्यूशनल सॉलिड स्टेट। आता सबस्टिट्यूशनल सॉलिड स्टेट मध्ये काय, जे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी तोच डायग्राम डेफिनेशन आणि एक्झाम्पल लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे, ओके। त्यानंतर ना त्याच्यामध्ये 2 क्लासिफिकेशन होतात, रेग्युलर त्यालाच ऑर्डर्ड म्हणतात आणि दुसरा आहे इरेग्युलर म्हणजेच इन ऑर्डर। आता रेग्युलर म्हणजे काय, आता ह्याची बघा पोझिशन, आता कॉपर आणि सिल्वर यांची अरेंजमेंट दिली आहे। आता रेग्युलर म्हणजे काय, पूर्ण नाही का रेड कलर, पूर्ण ब्लॅक कलर आणि एका प्रॉपर मॅनरने आहेत, ओके। म्हणजे आपण क्लासमध्ये बसतो, समजा आपण बेंचेस मध्ये आपण नाही का त्यांना सिक्वेन्सने बसवायला चालू केलं, आपण काय केलं रोल नंबर प्रमाणे बसवलं। पहिल्या लाईन मध्ये 1 ते 5 नंबर बसायचंय, दुसऱ्या लाईन मध्ये 6 ते 10, त्यानंतर 11 ते 15, म्हणजे काय केलं तुम्ही ऑर्डर्ड आणि रेग्युलर पोझिशन मध्ये बसवलंय। तसंच इथं काय केलं, ऍटमचे जे काही स्ट्रक्चर आहे इन द लॅटिक साइड मध्ये त्यांनी काय केलं, ऑर्डर्ड। आता बघा रेड कलर प्रॉपर आहे, त्यानंतर जरा इन्क्लाइन म्हणून ब्लॅक आहे, परत रेड आहे, परत ब्लॅक आहे। म्हणजे काय, सिल्वर आणि कॉपरचं काय आहे, लॅटिक स्ट्रक्चर जे आहे ते सेम आहे, त्यामुळे नाही का त्याला आपण काय म्हणतो रेग्युलर किंवा ऑर्डर्ड सबस्टिट्यूशन म्हणतो। त्यालाच तुम्हाला नाही का ऍज आपल्या ओन लँग्वेज मध्ये लिहायचं आहे। इन द लॅटिक स्ट्रक्चर द आयटम्स आर अरेंज्ड इन द रेग्युलर और इन द ऑर्डर पोझिशन, दे कॉल्ड ऍज अ रेग्युलर ऑर्डर और ऑर्डर्ड सबस्टिट्यूशनल सॉलिड स्टेट, ओके। त्यानंतर त्याचं एक्झाम्पल मी जे ऑलरेडी सांगितलं डायग्राम मध्ये आहे, सिल्वर आणि कॉपर, तेच तुम्हाला नाही का ऍज अ एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करायचं आहे। आता हे मी आपल्या ओन लँग्वेज मध्ये सांगतोय, त्याला तुम्हाला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करून त्याची इझी डेफिनेशन तुमच्या ओन लँग्वेज मध्ये लिहिता आली पाहिजे। फॉर एक्झाम्पल कसं, डायग्राम काढलं, डायग्राम वरनं आपल्याला डेफिनेशन लिहायचंय। आता काय, इन द लॅटिक स्ट्रक्चर द atoms are arranged in regular or in the order position. In the given diagram, they are represent the copper, that is the solute, and the silver, it is a solvent, are arranged in the particular lactic structure. आणि एक्झाम्पल ह्याचं तेच लिहायचं कॉपर अँड सिल्वर अरेंजमेंट, ओके। त्यानंतर ना रॅन्डम किंवा डिसऑर्डर। रॅन्डम किंवा डिसऑर्डर म्हणजे कसेही स्प्रेड झालेत। मगाशी बघितलं असेल तुम्ही की ह्या डायग्राम मध्ये बघा रेड ब्लॅक प्रॉपर आहे, इथं बघा मध्ये रेड मध्येच ब्लॅक मध्ये रेड, म्हणजे काय आहे, मिक्स आहे, रॅन्डम आहे, डिसऑर्डर आहे, ते नाही का तुम्हाला इथं बेसिकली बघायला मिळतं। म्हणजेच काय, इन दिस
पर्टिक्युलर लॅटिक स्ट्रक्चर द atoms अँड मॉलिक्युल्स आर अरेंज्ड रॅन्डमली, म्हणजे कोणी कशामध्येही मिक्स झालेला आहे. ऍटमची पोझिशन जी आहे ती रेग्युलर आणि ऑर्डर्ड नाहीये, म्हणजे रॅन्डमली किंवा डिसऑर्डर्ड आहे. हेच तुम्हाला पाहायला मिळतं. बेसिकली याच्यामध्ये काय कॉपर आणि झिंक आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड टाइप ऑफ द सॉलिड स्टेट आहे ते म्हणजे इंस्टंटेशियल सॉलिड स्टेट. आता इंस्टंटेशियल सॉलिड स्टेट म्हणजे काय, सपोज हा तुमचा क्लासरूम आहे, क्लासरूम मध्ये स्टुडंट बसले. आता स्टुडंटला बसण्यासाठी चेअर कसे आहेत 1 2 3 4 5 6 7 असं आहे. पण एखादा मित्र असतो, काय असतो त्याचा रोल नंबर मे बी लास्टला असू शकतो, त्याला काय करायचं जवळच्या मित्राजवळ जाऊन बसायचं असतं. म्हणून तो काय करतो त्याची जागा सोडतो आणि त्याच्या मित्राची इथे जाऊन बसतो. त्यामुळं तिथं काय होतं तो तिथनं येऊन काय होतोय पर्टिक्युलर ठिकाणी नाही का सबस्टिट्यूट होतोय, म्हणजे त्याची जागा सोडून येतोय तो. ओके, म्हणजे तिथं व्याकंट निर्माण होणार आहे आणि तो व्याकंट काय करणार तो कुठल्या तरी मित्रांच्या मध्ये. आता 4 मित्रांचा ग्रुप आहे, 5वा एक मित्र असतो तो काय झालाय सबस्टिट्यूट झालाय, म्हणजेच सबस्टिट्यूशन. म्हणजेच काय इन द पर्टिक्युलर लॅटिक स्ट्रक्चर गिवन atoms अँड मॉलिक्युल आर अरेंज्ड इन दॅट द फॉरेन ॲटम किंवा फॉरेन पार्टिकल जो आहे सबस्टिट्यूट होतो इन द लॅटिक स्ट्रक्चर, दे कॉल्ड ॲज द इंस्टंटेशियल सॉलिड स्टेट सोल्युशन. म्हणजे काय सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट जास्त प्रमाण आहे, सोल्यूट काय कार्बन तो काय होत आहे मध्ये मध्ये इन्सर्ट झालेला आहे, मध्ये रॅन्डमली आलेलं आहे, त्याला म्हणतो आपण. आणि एक्झाम्पल काय Fe म्हणजे काय तुमचा Fe आणि कार्बनचा जो सोल्युशन आहे त्याचा तो लॅटिक स्ट्रक्चर आहे. तर ते तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. अपेक्षित काय डायग्राम, शॉर्ट एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल आणि डेफिनेशन ह्या गोष्टी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. हे 6 ते 8 मार्काला येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, त्यानंतर ना हे झालं पहिल्यांदा आपण बघितलं सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट म्हणजे काय ज्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या ॲटमचं मिक्सचर असतं, त्यानुसार जो सोल्युशन तयार होतो सॉलिड स्टेट त्याला आपण म्हणतो. त्याचं क्लासिफिकेशन आहे 2, एक आहे सबस्टिट्यूशनल, दुसरा आहे इन्स्टंटेनियस. सबस्टिट्यूशन मध्ये ऑर्डर आणि डिसऑर्डर आहे आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस. त्यानंतर आपण हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे, हुम-रोदरी रूल फॉर द सॉलिड सबस्टिट्यूशन. आता ह्या रूल मध्ये बेसिकली काय होतं, हा रूल फक्त सॉलिड स्टेट साठीच आहे, हे तुम्हाला डिफाईन करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा फक्त सॉलिड स्टेट साठी ऍप्लिकेबल आहे. ओके, तर ह्या रूल मध्ये काय होतं सॉलिड स्टेट सोल्युशन इज अलॉय ऑफ द 2 or more element whether the atomic crystal structure of the allowing element that is solute and solvent of the मेटल मॅट्रिक्स. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला एखादं सॉलिड स्टेट तुम्ही कंडिशन घेतलंय किंवा एखादं लॅटिक स्ट्रक्चर घेतलंय, त्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं जे काही मॅट्रिक्स मध्ये अरेंजमेंट आहे त्याला आपण बेसिकली काय म्हणतो ह्या रूल साठी तो ऍप्लिकेबल आहे. फर्स्ट रूलची कंडिशन आपण सांगितलेली आहे. सेकंड काय आहे त्याचे डेफिनेशन, द सोल्युबिलिटी लिमिट ऑफ द सोल्यूट इन द सॉल्व्हंट ऑफ द अलाउइंग एलिमेंट बेस मेटल मॅट्रिक्स इज गव्हर्न्ड बाय द सर्टन फॅक्टर. म्हणजे काय हा रूल ऍप्लिकेबल होण्यासाठी काही सर्टन फॅक्टर असतात, ते त्याला ऍप्लिकेबल असेल तरच तो रूल काय होतो ओबे होतो. सपोज काय आपण एक कन्सिडर केलं एक एक्झाम्पल, आपण क्लासरूम घेतलाय. आता क्लासरूम मध्ये प्रत्येक शिक्षकाचे वेगवेगळे रूल्स असतात, ते जर का ओबे असेल तर स्टुडंट क्लासमध्ये बसतो, अदरवाईज तो क्लासमधून त्याला काढून टाकलं जातं. म्हणजे काय आता सपोज मी जर का क्लास घेत आहे तर माझे रूल काय क्लासमध्ये तुम्ही शांत बसलं पाहिजे, वेळेवर अटेंडन्स असलं पाहिजे, बडबड नाही केली पाहिजे तुम्ही, किंवा तुम्ही नाही का क्लासला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, हा माझा रूल आहे. जर ह्या रूल मध्ये जर का तुम्ही ओबे होत असाल तरच तुम्ही काय करता क्लासमध्ये एक्झिस्ट होऊ शकता. तसंच ह्या आयटम साठी आहे, जर का हे रूल सोल्यूट आणि सॉल्व्हंट साठी जर का हा रूल ओबे होत असेल तरच त्याला नाही का आपण हुम-रोदरी रूल म्हणू शकतो. ओके, तर हा तुम्हाला मी रूल सांगितला. त्याच्यामध्ये पहिला रूलचा लिमिटेशन, जशी मी क्लासची तुम्हाला कंडिशन सांगितलं, शांत बसणं, अटेंडन्स, बडबड न करणं. तसंच या स्टेटसाठी काय ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज म्हणजे काय, सपोज आपण 2 ॲटम घेतले. आता ह्या ॲटमची जी काही ॲटॉमिक साईज आहे ती सिमिलर असली पाहिजे. आता हे 2 पेन बघू शकता तुम्ही. ॲटमची साईज म्हणजे काय, कलर सेम आहे, साईज सेम आहे, म्हणजे हे 2 ॲटम काय सेम ॲटम आहे, म्हणजे सेम स्ट्रक्चर आहे, सेम साईज आहे. जर का मी हे 2 ॲटम म्हटले, ओके, सपोज आपण हे 2 ॲटम कन्सिडर केले तर ह्या दोन्ही ॲटमचं काय ॲटॉमिक स्ट्रक्चर काय डिफरंट आहे. म्हणजे हा रूल ओबे करेल का, नाही करणार आहे. सेम आपल्याला हेच कन्सिडर करायचं आहे, ज्या वेळेस 2 ॲटमचा साईज हा सेम असेल त्याच वेळेस तो नाही काय करेल, तो कंडिशन ओबे करेल किंवा एक्झिस्ट करेल, तो लिहायचा आहे. त्यानंतर त्याच्यासाठी कंडिशन काय ते तुम्हाला
बघू शकता की लेस दॅन 50% पाहिजे. म्हणजे आता समजा हे जवळपास 100% सेम आहेत. जर काही 15 पेक्षा पण जास्त जर का असेल, लेस दॅन असेल, तर ती कंडिशन ओबे करू शकता. तर पहिला आहे आपला अटॉमिक साईज. सिम्पली काय लिहायचं आहे, इन द पर्टिक्युलर लॅटिक साइड इफ द टू or more atoms are existing are same size and same atomic size they can exist this rule. ओके, तर ते तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेज मध्ये लिहायचं आहे. ओके, देन आफ्टर दॅट अटॉमिक साईज सांगितलं, तर अटॉमिक साईज साठी हा एक न्यूमेरिकल आहे. बेस्ड ऑन न्यूमेरिकल शक्यतो विचारलं जातच नाहीये, जरी तुम्ही ट्राय करून जावा. ओके, त्यानंतर सेकंड आहे इलेक्ट्रोकेमिकल किंवा केमिकल इफेक्ट. आता इलेक्ट्रोकेमिकल आणि केमिकल इफेक्ट ऍटम वरती काय होतं, मॉलिक्युल वरती काय होतं, फॉर दिस रूल साठी हा सेकंड रूल आहे. तर या सेकंड रूल मध्ये काय, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बट म्हणजे काय, मेटल आयन्स आर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बट सम आर द मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन द अदर्स. म्हणजे काय, ऍटम हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असला पाहिजे. त्या इलेक्ट्रोपॉझिटिव्हच्या नॉर्मल कंडिशन पेक्षा जर काही जास्त असला तो ऍटम तरी सुद्धा चालतं. ओके, आफ्टर दॅट काय, जनरल काय, the greater difference in the electropositive the greater will be the chemical efficient one ion in the another ion tends to the from the component rather than the solid state. म्हणजे काय सांगितलं यांनी, जर का एखादं सॉलिड स्टेट सोल्युशन घेतलं आहे, दोन सोल्युशन आहेत समजा, मिक्स केले, पहिली कंडिशन ओबे झाली आहे, काय सेम ॲटॉमिक साईज आहे, बट आता दुसरी कंडिशन काय आहे, त्याचं केमिकल कंपोजिशन किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सेम पाहिजे. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, त्याचं आयन्स रिलीज करणं किंवा आयन्स एक्सेप्ट करणं त्याची टेंडन्सी आहे, ती म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ओके, किंवा इलेक्ट्रो निगेटिव्हिटी पण म्हणू शकता. म्हणजे इलेक्ट्रॉनची जी काही देवाणघेवाण आहे ती सेम असली पाहिजे. दोन ॲटम आहेत समजा, मी काय केलंय, ह्याचा ॲटम ह्याला इन्सर्ट केलंय, ह्यानी ह्याला इलेक्ट्रॉन दिले, ह्यानी याला काय केलंय, इलेक्ट्रॉन दिले. म्हणजे इलेक्ट्रॉनची काय झालंय, देवाणघेवाण झालंय, इलेक्ट्रॉन एक्सचेंज झालेला आहे. म्हणजे सेकंड रूल पण ओबे करतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी याची काय आहे, सेम आहे. मग हा सेकंड रूल पण करतो. दुसरा आहे वॅकन्सी. ओके, रिलिव्हंट वॅकन्सी. रिलिव्हंट वॅकन्सी म्हणजे याची इन टर्म्स ऑफ आपल्या जनरल लँग्वेज मध्ये ज्यावेळेस आपण बोलायला जातो, सपोज एखादं क्लासरूम आहे, ए डिव्हिजन बी डिव्हिजन असे दोन क्लासरूम आहेत. आपल्याला काय करायचंय, डिव्हिजन चेंज करायचंय. सपोज मला ए डिव्हिजन नकोय, मला बी डिव्हिजन हवे. त्यासाठी मी काय करणार आहे, मला ए डिव्हिजन मधून बी डिव्हिजन मध्ये जायचं, तर मी शिक्षकाची परमिशन घेऊन चेंज करायचं बघेल. मग शिक्षक मला त्या केसमध्ये काय म्हणेल की तुला डिव्हिजन चेंज करता येणार नाही, का तर बी डिव्हिजन मध्ये वॅकन्सी नाही, बी डिव्हिजन फुल झालेली आहे. म्हणजे काय, बी डिव्हिजन मधला एक मुलगा ए डिव्हिजन मध्ये आला पाहिजे आणि ए डिव्हिजन मधला बी डिव्हिजन मध्ये गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ऍटमचं एक्सचेंज आहे, रिलेव्हंट वॅकन्सी आहे, ती असली पाहिजे. म्हणजे समजा दोन ऍटम्स आहेत, दोन ऍटम्स मधला ह्या मधला एक ऍटम्स या क्लासमध्ये किंवा ह्या लॅटिक स्ट्रक्चर मध्ये जायचंय आणि यातला याला जायचंय, तर दोन्हीकडे काय असली पाहिजे, वॅकन्सी असली पाहिजे, जेणेकरून इथला ऍटम काय जाईल, इथला जाईल, इथे जाईल आणि दुसरा ऍटम इथे जाईल, जेणेकरून ऍटमची काय होईल, देवाणघेवाण होईल. ओके, तर हा झाला थर्ड कंडिशन. त्यानंतर चौथी कंडिशन आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चर मी जे तुम्हाला सांगितलंय, लॅटिक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, 4 ॲटम ह्याचे असतील तर 4 ॲटम ह्याचे असले पाहिजे. क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असला पाहिजे, सिमेट्रिक. तेच म्हणलंय जनरल सोल्युशन, फिक्स लोकेशन आणि फिक्स डायनामिक इक्विलिब्रियम असलं पाहिजे. फिक्स लोकेशन म्हणजे काय, 4 इकडे 4 इकडे, तर 4ची पोझिशन काय असली पाहिजे, फिक्स असली पाहिजे. ओके, म्हणजे साईज ऑफ इक्विलिब्रियम ते काय असलं पाहिजे, प्रॉपर्टी. म्हणजे ऍटम जो आहे क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये तो इक्विलिब्रियम मध्ये प्रेझेंट असला पाहिजे. ओके, आफ्टर दॅट क्रिस्टल स्ट्रक्चर जे तुम्हाला पिरियोडिक टेबल माहिती आहे, त्यातले क्रिस्टल स्ट्रक्चर आपण घेऊन करू शकतो. ओके, त्यानंतर अलॉन्ट्रॉपिक आहे, म्हणजे फिजिकल सिग्निफिकन्स डिफाइन एज द सिंगल सबस्टिट्यूट एक्झिस्टिंग. ओके, हा तेवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, त्यानंतर ना आहे पॉलिट्रॉपिझम, हे मोनोट्रॉपिझम तुम्ही करून जावा. त्यानंतर गिब्स, हा एक इम्पॉर्टंट आहे, मोस्टली विचारलं जातं. लास्ट टाइम हा 7 ते 8 मार्काला विचारलेला आहे. एक्सप्लेन इन डिटेल गिब्स फेज रूल विथ द डायग्राम. ओके, तर ह्यामध्ये काय गिब्स फेज रूल काय, बेसिकली तो काय सांगतो, इट इज म्हणजे P प्लस F इज इक्वल टू C+2. ह्याच्यामध्ये P काय आहे, फेज आहे, F काय तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम आहे, C कॉन्स्टंट आहे, +2 आहे जो कॉन्स्टंट आहे. ओके, P म्हणजे काय, नंबर ऑफ फेज. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर लॅटिक स्ट्रक्चर मध्ये किती नंबर ऑफ फेज आहे, किंवा एखाद्या स्टेज वरून जर का मी दुसऱ्या स्टेज मध्ये माझा फेज चेंज करतोय, तर त्या केसमध्ये फेज काय आहे, तो फॅक्टर डिग्री ऑफ फ्रीडम आहे F म्हणजे. ओके, त्यानंतर ना C म्हणजे किती कॉन्स्टंट आहेत. यामध्ये कॉन्स्टंट आपले 3 आहेत बेसिकली, प्रेशर, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपण म्हणू शकतो, ते आपल्याला कॉन्स्टंट असू शकतो. ओके, हा टेम्परेचर, प्रेशर अँड
कॉन्सन्ट्रेशन हे 3 आहेत. सॉरी, टेम्परेचर, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सी कॉन्स्टंट किती आहे +2 हा ऍज अ कॉन्स्टंट आहे. हा झाला रूल नंबर 1 आपला. ओके, त्यानंतर आहे रूल नंबर 2 P + F = C. आता यामध्ये फरक काय, इथं +2 आहे +1. +1 म्हणजे काय, ह्या केसमध्ये जो तुमचा कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे तो फिक्स असणार आहे. का तर जो तुमचा कॉन्स्टंट टेम्परेचर दॅट इज 1 ॲटमॉस्फेरिक अँड 1 प्रेशर नो मोर दॅन व्हेरिएबल. म्हणजे काय, 2 फेज आहेत, दोन्ही फेज मधला ज्यावेळेस प्रेशर सेम असेल त्यावेळेस तुम्हाला हा सेकंड रूल वापरायचा आहे. ओके, काय म्हटलंय मी, प्रेशर सेम असेल बट टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन काय असू शकतं, टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊ शकतं. ओके, त्या केसमध्ये चेंज असू शकतं. हा सेकंड रूल आहे. ओके, त्यानंतर ना हे तुम्हाला डेफिनेशन, दोन्ही फॉर्म्युले, P म्हणजे काय, F म्हणजे काय, C म्हणजे काय हे लिहिलं आलं पाहिजे आणि डायग्राम काढायची तुम्हाला. ह्याच्यामध्ये मी डायग्राम दाखवले नाही, तुम्ही गुगल किंवा रेफरन्स बुक मधून डायग्राम घ्या. आणि हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. पहिला क्वेश्चन झाला आपला, देन सेकंड झाला, थर्ड झाला. हे तिन्ही सुद्धा इम्पॉर्टंट, जे सुद्धा मी एक्सप्लेन करतोय ते इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाम मध्ये येऊ शकतात. शॉर्ट क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर आहे, त्यानंतर आपण बघू शकता जे काही मेटलचे फेज आहेत प्युअर स्टेटचे ते आपण बघू शकता. पहिल्यांदा आहे प्युअर मेटल. प्युअर मेटल मधला हा ग्राफ तुम्हाला काढायचा आहे, त्याच्यावर डेफिनेशन लिहायचं आहे. इझी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त नाही काय एक्सप्लेनेशन किंवा लेंदी हे करायचे नाही. डायग्राम वरून काय दिसतं आणि सिम्पली तुम्हाला एक्सप्लेन करायचं. मी डिटेल घेणार नाही तेवढं. ओके, तुम्हाला याच्यावरनं जे अंडरस्टँड होतं ते तुम्हाला घ्यायचं. ओके, आफ्टर दॅट तुम्हाला काय करायचंय, हा तो सॉलिड स्टेटच्या प्युअर मेटल साठी झाला. ओके, प्युअर मेटल साठी आपण बघितलं टेम्परेचर वर्सेस काय होतं त्या केसमध्ये, टेम्परेचर वर्सेस टाइम. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टाइम मध्ये विथ रिस्पेक्ट टू, जर का समजा तुम्ही नाही का वाय ऍक्सिस वरती टेम्परेचर घेतलंय, म्हणजे तुमचा जसा टेम्परेचर चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू काय, टाइम, तर त्या केसमध्ये ग्राफ मध्ये जो चेंजेस होतोय तुम्हाला थेरीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला या केसमध्ये काय करायचंय, बेसिकली फक्त तुम्हाला ग्राफ अंडरस्टँड करायचंय आणि त्यावरून तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचंय. ओके, आफ्टर दॅट हा झाला प्युअर साठी. देन मेटल साठी पण ही कंडिशन आहे. मगाशीचा जो होता प्युअर मेटल, ज्यावेळेस प्युअर मेटलची कंडिशन असेल त्यावेळेस. हा जो सेकंड आहे तो काय आहे, फक्त मेटल साठी. प्युअर मेटल आणि मेटल मध्ये फरक आहे. ज्यावेळेस प्युअर मेटल म्हणतो तर प्रॉपर तो एकाच मेटल पासून काय झालेला असतो, बनलेला असतो. बट जर का दुसरं आपण म्हटलं फक्त मेटल, त्याच्यामध्ये अदर्स ऍटम्स किंवा मॉलिक्यूल किंवा मिक्सचर नी तो जनरेट झालेला असतो, त्यामुळे त्याला आपण फक्त मेटल म्हणतो. ओके, त्यानंतर ना ह्याच्यासाठी काही फॅक्टर्स आहेत, शेप फॅक्टर वगैरे, ते तुम्हाला करायचं आहे. फक्त तुम्हाला याच्यात लक्षात ठेवायचं आहे प्युअर मेटल, त्याचा ग्राफ आणि त्याचा एक्सप्लेनेशन काय ते लिहिणं अपेक्षित आहे. ओके, आफ्टर दॅट हे डिपेंडिंग फॅक्टर, क्रिस्टल फ्रॅक्चर आहे, एवढं डिटेलमध्ये नाही. ज्यावेळेस तुम्ही रिसर्च लेवलला किंवा ऍडव्हान्स लेवलला जाऊन स्टडी करता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ओके, हा झाला प्युअर स्टेटचा तुम्हाला मगाशी जो ग्राफ सांगितला तो. बेसिकली याच्यामध्ये काय होतं, आता हा काय कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. त्यानंतर काय होतं, आता समजा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, ज्यावेळेस तो लिक्विड फेज मधून जातो, सॉलिड मधून लिक्विड मध्ये जातोय म्हणजे डिक्रीज होतोय. परत लोकल आहे. ओके, म्हणजे परत टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, परत तो काय होतो सॉलिड मधून. ओके, ते कन्व्हर्टरचा फेजचा आहे तो तुम्हाला अंडरस्टँड करायचा आहे. सेकंड आहे अलॉय साठी. आता बघा याच्यामध्ये 3च कंडिशन होते. काय, लिक्विड, स्टेशनरी, त्यालाच नाही का आपण सॉलिडिफिकेशन म्हणतो, आणि सॉलिड. सॉलिडिफिकेशन म्हणजे काय, लिक्विड मधून ज्यावेळेस तो सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो तो झाला तुमचा सॉलिडिफिकेशन स्टेट. ओके, आफ्टर दॅट द सेकंड कंडिशन इज द अलॉय. इन द अलॉय, बेसिकली इन दिस कंडिशन द 3 स्टेट्स आर द, ओके, बट इन द अलॉय देयर आर द 4 स्टेट. दॅट इज द फर्स्ट इज कॉन्स्टंट टेम्परेचर डिक्रीज, लिक्विड स्टेट मध्ये होतोय. त्यानंतर काय होतोय, ह्या पर्टिक्युलर स्टेज मध्ये फ्रीजिंग होतोय, म्हणजे तो सॉलिड म्हणजे सॉलिड मध्ये कन्वर्ट व्हायला लागतो, फ्रीज व्हायला लागतो. त्यानंतर परत सॉलिड कुलिंग आहे. हे तुम्हाला ग्राफ आणि ऍक्सिस दाखवून त्याच्यावर तुम्हाला जे समजते तुम्हाला लिहायचंय. ओके, त्यानंतर न्यूक्लिएशन हा एक महत्व इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे न्यूक्लिएशन. आता न्यूक्लिएशन म्हणजे काय, जे काही मॉलिक्युलचं फेज ट्रान्सफॉर्मेशनची स्टेट असते त्याला न्यूक्लिएशन. आता आपल्यामधला न्यूक्लिएशन कसं असतो, ज्यावेळेस आपण जन्मतो त्यावेळेस आपण अगदी लहान असतो, 5 वर्षाचं झाल्यानंतर मोठे होतो, त्यानंतर 10-15, त्यामध्ये काय होती आपली ग्रोथ होते, म्हणजे आपला फेज चेंज होतो. आपण जे म्हणतो जेनझी पिढी आली म्हणजे काय, त्याची फेज चेंज झालेली आहे. तर तोच फेज सुद्धा मेटलमध्ये होतो, मेटलमध्ये सुद्धा न्यूक्लिएशन होतं, त्यांच्यामध्ये सुद्धा फेज चेंज तुम्हाला बघायला मिळतं. ओके, तर ती झाली डेफिनेशन. आता त्याच्यामध्ये होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस आहे, त्यालाच सेल्फ किंवा न्यूक्लिएशन.
होमोजिनियस बेसिकली मी इझी वर्ड मध्ये सांगायचं झालं, होमोजिनियस म्हणजे काय, सेम जे मेटल्स असतात त्याच्यामध्ये होणारा फेज चेंज, किंवा माझं एखादं पर्टिक्युलर ऍटम घेतलाय तो ऍटम मधील त्याच्यामध्ये मेटलमध्ये होणारा चेंज मध्ये होमोजिनियस. आणि हेट्रोजिनियस म्हणजे दोन डिफरंट टाइप्स ऑफ ऍटम ज्यावेळेस आपण कंबाईन करतो त्याला हेट्रोजिनियस म्हणतो. ओके, दिस इज द होमोजिनियस. होमोजिनियस मध्ये बेसिकली हा ऍटम आहे, ऍटम काय झालाय, क्रिस्टल तर काय होते, रिअरेंजमेंट होत आहे. पहिल्यांदा तो डिस्ट्रॉय आहे, ऍटमची पोझिशन कसे डिस्ट्रॉय, ज्यावेळेस तुम्ही त्याला हिट करता ऍटम काय होतं, पर्टिक्युलर मेटल मधील ऍटम रॅन्डमली मूव्ह करता, का तर तुम्ही त्याला हिट सप्लाय केलेलं असतं. ओके, ज्यावेळेस तो सॉलिड स्टेट मध्ये कन्वर्ट व्हायला जातो त्यावेळेस तो काय करतो, सगळे रॅन्डम डिस्क्राईब झालेले ऍटमला टुगेदर करतो, त्याचा एक सेपरेट एक बंच तयार करतो आणि त्यानंतर जो फायनल तयार होतो तो क्रिस्टलची ग्रोथ होते, म्हणजे प्रॉपर तो तुम्हाला एक निकम बनेल. त्याच्यामध्ये काय म्हणले, न्यूक्लिएशन स्टार्ट इन द इंटरस्टेशियल इन द युनिफॉर्म सबस्टिट्यूशन. म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा एखादा ऍटम घेतलेला आहे तुम्ही, तो ऍटम त्याची एक ग्रुप तयार करतो, युनिफॉर्म मधील सेम ऍटमला टुगेदर करतो आणि त्याच्यापासून नवीन क्रिस्टलची ग्रोथ करतो, त्याला होमोजिनियस म्हणतो आपण. ओके, त्यासाठी तुम्ही हा जनरल एक फॉर्म्युला आहे, त्याची काही गरज नाही तुम्हाला, न्यूमेरिकल याच्यावरती विचारलं जात नाही, बट डायग्राम आणि होमोजिनियस म्हणजे काय नाही एक्झाम्पल अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर हेट्रोजिनियस. आता हेट्रोजिनियस कसं, होमोजिनियस मी काय सांगितलं, सेम ऍटम किंवा सेम क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा सेम मॉलिक्युल साठी आहे, बट हा न्यूक्लिएशन जे आहे तो डिफरंट एलिमेंट, इथं जे सांगितले तुम्हाला डिफरंट एलिमेंट. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट असलं पाहिजे, होमो म्हणजे सेम, हेट्रो म्हणजे डिफरंट. ओके, हा डिफरंट साठी आहे, सेम ग्रोथ वगैरे होती ती बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये कसं लिक्विड सॉलिड अशी दोन डिफरंट, बट सॉलिड लिक्विड मध्ये जातो तो होमोजिनियस. ओके, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला विचारला जात नाही, डायग्राम, डेफिनेशन, एक्सप्लेनेशन, कंडिशन आणि एक्झाम्पल हे लिहिणं अपेक्षित आहे. 6 मार्काला जास्तीत जास्त विचारलं जातं. ओके, त्यानंतर सुपर कोलिंग वगैरे जर का तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता. त्यानंतर ग्रेन आणि ग्रेन बाउंड्री, हा पण इतका महत्वाचा नाही, वेळ असेल तर तुम्ही करू शकता, बट हा इम्पॉर्टंट आहे. कूलिंग कर्व हा 100% विचारला जातो. मी जे तुम्हाला सांगितलं तो रुद्री रूल असेल, त्यानंतर फेज म्हणजे प्युअर मेटलचा वगैरे डायग्राम असेल, त्यानंतर सबस्टिट्यूशन सॉलिड स्टेटचे जे क्लासिफिकेशन आहे ते, आणि जो आता सांगितलं तो, आणि हा कूलिंग कर्व. कूलिंग कर्व खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये कूलिंग कर्वचा काय आहे, लास्ट टाइम आता काय आय गेस लास्ट टाइम प्युअर मेटल आणि बायनरी साठी विचारलं होतं, आता मे बी हे दोन विचारू शकता किंवा ह्या 4 मधले कुठले तरी 2 किंवा 3 100% विचारलं जातं. ओके, तर ह्यामध्ये आपल्याला बघायचं कूलिंग कर्व. पहिल्यांदा आहे प्युअर मेटल साठी. आता जो मी मगाशी तुम्हाला रूल सांगितलाय त्या रूलच्या बेसवरती हा काय चालू केला जातो. सिम्पली लक्षात ठेवायचं काय, तुम्हाला तुमचा जो ग्राफ आहे त्या ग्राफ वरून तुम्हाला त्या रूलला एक्सपांड करतात. मी हा एक पर्टिक्युलर प्युअर मेटल साठी सांगेल, पुढचा जो असेल बायनरी किंवा बायनरी विथ डिफरंट साठी ते तुम्हाला करायचं. ओके, आता याच्यामध्ये डायग्राम, डेफिनेशन आणि त्याच्या बेस्ड न्यूमेरिकल किंवा एक्झाम्पल तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. ओके, सो इन दॅट वी आर सीइंग हिअर द ग्राफ इज शो टेम्परेचर वर्सेस टाइम. In the y-axis they represent the temperature and x-axis is the time. So according to we see the E to B, the phase change is the liquid state, means the point at A to B it is phase represent the liquid. म्हणजे लिक्विडच्या कंडिशन मध्ये असताना काय होणार आहे, फेज 1च आहे, तुम्हाला लिक्विड किंवा फेज चेंज होत नाही, पर्टिक्युलर एच म्हणजे एकच आहे लिक्विड, त्यासाठी आपण कॉन्स्टंट इथं 1 घेतलेला आहे. आणि टेम्परेचर जो आहे त्यामध्ये एफ म्हणजे काय, आपण मगाशी सांगितलं फॅक्टर किंवा डिग्री ऑफ फ्रीडम म्हणू शकतो. तर डिग्री ऑफ फ्रीडम काय आहे या पर्टिक्युलर साठी एकच असणार आहे. ओके, कारण फेज चेंज एकच आहे म्हणून. ओके, सर त्या केसमध्ये तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे, बट आता माहिती आहे आपल्याला फेज चेंज आहे, एखाद्या वेळेस काय असू शकतं 2-3 असू शकतात, त्यासाठी तुम्हाला बघायचं आहे फेज 1च आहे लिक्विड फेज, डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं आहे. सी कॉन्स्टंट काय, टेम्परेचर एकच घेतलं आपण, प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन कन्सिडरच नाही केलेलं आहे. सो टेम्परेचर इथं काय झाला, कॉन्स्टंट 1च झाला, प्लस 1 स्टँडर्ड फॉर्म्युला, त्यावेळेस डिग्री ऑफ फ्रीडम किती झाला 1. सेम तुम्हाला रिजन बी आणि सी साठी काढायचं. ओके, इझी आहे, त्यावेळेस तुम्ही कराल तुम्हाला खूप सोपं जाईल. ओके, त्यानंतर प्युअर मेटल झाला. सेकंड आहे बायनरी साठी. बायनरी साठी हे बघू शकता, लक्षात घ्या बायनरी साठी वेगवेगळ्या बुक्स मध्ये, वेगवेगळ्या रेफरन्स बुक मध्ये, युट्यूब गुगल जर का तुम्ही सर्च करत असाल तर वेगवेगळं दिलेलं आहे. तुम्हाला प्रॉपर डायग्राम बघायचे, हा रेफरन्स बुक मधून घेतलेला आहे, बट काही ठिकाणी डायग्राम वेगळी दिलेली आहे, मग त्या डायग्राम नुसार तुम्हाला नाही का त्याचं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ओके, सो बायनरी साठी अगेन मी मगाशी जी तुम्हाला कंडिशन सांगितली की फेज चेंज जो आहे आता डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे. 2 काय आहे तर फेज P1 आहे, का तर लिक्विड एकच आहे. ओके, रेफरन्स जर का तुम्हाला डायग्राम दिसत नसेल तर तुम्ही रेफरन्स बुक मधून हे घेऊ शकता. ओके,
त्यामध्ये फेज चेंज 1 वगैरे. फेज लिक्विड 1 आहे म्हणून 1 ठेवलंय. डिग्री ऑफ फ्रीडम मला काढायचं आहे. त्यानंतर 2 आहे टेम्परेचर, आणि याच्यामध्ये आपण टेम्परेचर आणि कॉम्पोजिशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपण याच्यामध्ये कन्सिडर केलंय. त्यामुळे 2 + 1. त्यानंतर हा रिजन बायनरी वाला करायचा आहे. ओके. त्यानंतर बायनरी विथ युटेक्टिक हा वाला करायचा आणि ऑफ युटेक्टिक बायनरी वाला हा करायचा आहे. ह्याचा तुम्हाला ग्राफ आणि त्याचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. त्यावरून तुम्हाला त्याची डिग्री ऑफ फ्रीडम इझिली काढता येते. ओके. त्यानंतर हा तेवढा इम्पॉर्टंट नाहीये. ओके. सो जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले हे पर्टिक्युलर युनिट मधले तेवढे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला काय करायचे, लर्न करायचे. ओके. तर आपण जे जे टॉपिक बघितले त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे सर्वात पहिल्यांदा तुमचा नाही का जो पण सॉलिड स्टेट आहे त्याचे क्लासिफिकेशन 2 असणार आहेत. पहिला आहे सबस्टिट्यूशनल, दुसरा आहे इन्स्टंटेनियस. आणि सबस्टिट्यूशन मध्ये अगेन 2 आहे. ते 2 तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं पहिला. त्यानंतर तो रोदरी रूल वाला जो सेकंड कन्सेप्ट आहे तो रूल वाला करायचा तुम्हाला. त्यानंतर जो प्युअर मेटल, त्यानंतर अलॉय वाला मेटल, त्यानंतर बायनरी, युटेक्टिक बायनरी, ऑफ बायनरी त्याचे ग्राफ आहे ते तुम्हाला करायचं आहे. न्यूक्लिएशन म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लिएशन विथ एक्सप्लेनेशन तो वाला तुम्हाला करायचा. आणि ग्रेन ग्रोथ जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले ते तुम्हाला करायचे. ओके. ऍट द एंड आपण काय करू, एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू घेऊ जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. ओके. तर याच्यामध्ये आपण काय केलंय, पहिल्यांदा सॉलिड स्टेट ह्याची क्लासिफिकेशन बघितलं. हा एक इम्पॉर्टंट 1 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके. त्यानंतर हा हुम-रॉदरी रूल जो आहे सेकंड वाला तो इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट ह्याची कंडिशन तुम्हाला 4 लक्षात ठेवायचे, खूप सोपे आहेत. ओके. त्यानंतर हा गिब्स रूल हा पण इम्पॉर्टंट आहे. ते दोन्ही रूल पैकी एक रूल 100% विचारलं जातं. गिब्स रूल त्याची 2 कंडिशन, त्याचे एक्झाम्पल डायग्राम. त्यानंतर प्युअर मेटलचं सॉलिडिफिकेशन काय आहे, त्यानंतर मेटलचं काय आहे, हा वाला तिसरा क्वेश्चन. फक्त तुम्हाला डायग्राम, डेफिनेशन, एक्झाम्पल आणि त्याचं एक्सप्लेनेशन शॉर्ट आलं पाहिजे. न्यूक्लिएशन त्याच्यामध्ये होमोजेनियस, हेट्रोजेनियस हा वाला. ओके. देन लास्ट पॉइंट ऑफ दिस युनिट नंबर 1 that is the Pulling curve for the pure metal. आफ्टर दॅट बायनरी युटेक्टिक आणि ऑफ युटेक्टिक बायनरी हे तुम्हाला कंडिशन करून जायचे न्यूमेरिकल. आणि त्यानंतर या युनिटमध्ये तुम्हाला एवढंच करायचं आहे. आणि जो दुसरा आहे तो एक न्यूमेरिकल मोस्टली विचारलं जातं, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया ते न्यूमेरिकल काय आहे. ओके. तर ह्या युनिट मधले पर्टिक्युलर एवढे आहेत जे मी 5-6 इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले. शॉर्ट तेच क्वेश्चन येतात, त्याला सोडून क्वेश्चन पेपर बनला जात नाही. एखाद्या वेळेस असू शकतं की नवीन पॅटर्नसाठी नवीन क्वेश्चन टाकण्याचा प्रयत्न करतील, पण जेवढे मी IMP सांगितले त्यापैकी तुम्हाला नाही का सगळेच ते दिसतील. एखाद्या वेळेस एखादा दुसरा क्वेश्चन वेगळा येऊ शकतो, बट रिलेटेड टू दिस टॉपिक, म्हणजे टॉपिक तोच असेल बट जनरेट करण्याचा क्वेश्चनचा जो टाइप असेल तो डिफरंट असू शकतो. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 2, 3, 4, 5 ह्याच्यामधले IMP पॉईंट आणि एक्सप्लेनेशन त्याच्याबद्दल बघूया. ओके. सो थँक्यू.